आंब्याचा सीझन संपण्यापूर्वी ना हा मस्त ज्युसी असा आंब्याचा केक नक्की करून पहा। काही नाही हो, अगदी सोपं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ना केकचं सगळं साहित्य फिरवून घ्यायचं, टीनमध्ये ओतायचं आणि केक बेक करायचा आणि मोजून 30 ते 35 मिनिटांमध्ये मस्त असा हा आपला आंब्याचा रवा केक तयार होतो। मुलं देखील खूप आवडीने खातात, शिवाय मैदा देखील पोटामध्ये जात नाही। चला तर मग आंब्याचा रवा केक करायला लगेच सुरुवात करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1 कप एवढा जाड रवा घेतलेला आहे। जाड असेल बारीक असेल काही हरकत नाही, कुठलाही रवा घेतला तरी चालेल। यामध्ये मी घालतेय पाव वाटी एवढी साखर। तुम्हाला जर आवडत असेल तर वेलचीचे 5-6 दाणे जरी यात घातले तरी चालेल, पण मी असंच हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे साखर देखील छान दळली जाते आणि रवा देखील आपला एकदम मस्त बारीक होतो। त्याच्यानंतर ना आपल्याला हे मिश्रण चाळायची देखील गरज पडत नाही आणि मग केक पण आपला छान अगदी एकसंध होतो। यामध्ये आपल्याला मैदा देखील वापरायची गरज पडत नाही। तर यामध्ये मी घालते अर्धी वाटी एवढं दही आणि पाव वाटी एवढं रिफाइंड ऑइल। दही गोडच हवं असं काही नाही, आंबट असेल तरी देखील चालेल। आता रिफाइंड ऑइल मी इथे सनफ्लॉवरचं घेतलेलं आहे। शेंगदाणा, खोबरेल आणि मोहरीचं तेल सोडून तुम्ही कुठलंही तेल यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये मी एक हापूस आंब्याचा गर काढून घेतला आहे, तो देखील आपण यामध्ये ॲड करूया। आता इथे ना मी दूध देखील मोजून घेते, तर साधारण पाव वाटी किंवा पाव कप एवढं मी दूध यामध्ये घेत आहे। पण तुम्ही जर हापूस आंब्याच्या ऐवजी जर दुसरा कुठला म्हणजे केशर किंवा दुसरा कुठलाही आंबा वापरला तर मात्र दुधाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी घ्यायचं आहे। चला आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। अगदी 2च मिनिटांमध्ये ना मिक्सरला हे सगळं छान मस्त एकजीव होतं। चला मिक्सर फिरवून झाला आहे, तुम्हाला मी जवळनं दाखवते। तर पहा आता ह्यातला रवा जो आहे ना तो थोडासा इथे पातळ दिसतोय। तर रवा फुलण्यासाठी म्हणून आपल्याला एक साधारण 10 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे। हा केक इतका सोपा आहे ना की अगदी पाहता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल। केक करायचं म्हटलं की भांड्यांचा खूप पसारा होतो, पण तुम्ही इथं पाहिलं सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण फक्त मिक्सरचं एकच भांडं वापरलेलं आहे। केक टीन मी ऑइलनी ग्रीस करून घेतला आणि ओव्हन देखील मी 180 डिग्रीवर प्रीहीट करायला ठेवलेला आहे। तुम्ही पाहिजे तर हा केक कढईमध्ये देखील करू शकता। 10 मिनिट झालेले आहे आणि हे जे बॅटर आहे आपलं केकचं ते छान व्यवस्थित रवा त्यातला फुललेला आहे। तर आता यामध्येच ना आपण बाकीचं जे साहित्य आहे ते घालणार आहोत। यामध्ये मोजून 1 सपाट टीस्पून एवढं आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे आणि पाव टीस्पून एवढा आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे। 5-6 ड्रॉप्स मी इथे मँगो इमल्शनचे घालते, अगदी ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी देखील चालेल। तसाही आपल्या केकला कलर खूप छान आलेला आहे। सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर दूध मी यावर घालून घेतलंय आणि हे आपण असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर हवं ना तर मिक्सरला तुम्ही अगदी 30 सेकंदासाठी देखील हे फिरवून घेऊ शकता, पण आता पुन्हा मी काही मिक्सर लावत नाही, असंच मिक्स करून घेते। फक्त काळजी एवढी घ्यायची की बेकिंग पावडर आणि सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालेला आहे। साधारण एक 30 ते 35 सेकंद मी हे व्यवस्थित मिक्स केलं आणि आता लगेचच आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये हे सगळं बॅटर काढून घेऊया। तुम्ही आज पाहिलं असेल यामध्ये मी अजिबात बेकिंग पेपरचा देखील वापर केलेला नाहीये किंवा बटर पेपरचा देखील वापर केलेला नाहीये, तरी देखील हा केक आपल्याला मोल्डमधून खूप छान व्यवस्थित निघून येतो। तर अतिशय साधा, सोपा आणि झटपट होणारा तेवढाच फ्लेवरफुल असा हा केक आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सध्या चालू आहेत, मुलं घरामध्ये आहेत, मुलांना 4 वाजता भुकेच्या वेळी काय खायला द्यायचं हे कळत नसेल ना, तर आंब्याचा सीझन आणि मुलांची सुट्टी संपण्यापूर्वी हा केक नक्की ट्राय करा। चला आता 180 डिग्रीवर हा केक मी एक साधारण 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेते। केक बेक होतोय तोपर्यंत माझ्या एका प्रश्नाचं उत्तर ना अगदी पटकन द्या। तर मुलांना जेव्हा 4 वाजता भूक लागते ना तेव्हा तुम्ही अशा वेळेस मुलांना काय देता, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला देखील आयडिया येईल। तर चला साधारण 35 मिनिटांमध्ये 30 ते 35 मिनिटांमध्ये केक आपला मस्त बेक झालेला आहे। ह्याला जाळीवर काढून झाकून ठेवू एक 5-10 मिनिट। तोपर्यंत मी इथे काय केलं ना 2 हापूस आंब्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहे किंवा गर काढून घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि 1 टेबलस्पून एवढं मी कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड केलं आहे। आता यामध्ये मी घालते साधारण 3 चमचे एवढी साखर। आता आंब्याच्या गोडीवर आहे तुम्हाला यामध्ये किती साखर वापरायची ते, तर मी 3 चमचे साखर यामध्ये ॲड केली आणि आता ब्लेंडरच्या साहाय्याने आपण हे सगळं व्यवस्थित ह्याची प्युरी करून घेऊया। तर आज आपण काय करतोय ना, कुठल्याही प्रकारचं बाहेरचं क्रीम वापरत नाहीये। तर आज आपण आंब्याचा केक बनवतोय, तर आंब्याचीच प्युरी आज मी केकच्या डेकोरेशनसाठी वापरणार आहे। अगदी सोपी आहे, 5 मिनिट सुद्धा लागत नाही या सगळ्या प्रोसेससाठी। तर मग बाहेरचं विकतचं क्रीम कशाला आणायचं ना, घरचे जे काही आपले साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच आपण हा केक आज बनवतोय। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ना आत्ता, तर ते आपण यामध्ये पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत।
एक साधारण 4-5 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं जातं। अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सगळं शिजवून घ्यायचं आहे। यातली साखर वितळली आणि कॉर्नफ्लॉवर शिजलं ना की आपली ही प्युरी व्यवस्थित तयार होते। आता ही प्युरी ना मी एका ग्लासमध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये आपल्याला ती अगदी थंड चिल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे हा केक खाताना एकदम मस्त लागतो। पाहिलं, अजिबात भांड्यांचा पसारा न घालता देखील केक आपण तयार करू शकतो। केक आपला थोडासा कोमट झालेला आहे। आता सुरीच्या सहाय्याने ना त्याच्या कडा आपण सोडवून घेऊया आणि लगेचच हा केक आपण डिमोल्ड करून घेऊया। खूप जास्त वेळ केक आपल्याला टीनमध्ये ठेवायचा नाही, नाहीतर मग काय होतं ना, केकला गरमीमुळे सगळा घाम येतो आणि मग केक तो टीनमध्ये चिटकू शकतो। चला, केक मस्त आपला डिमोल्ड झालेला आहे। तुम्हाला जर हवा तर असा देखील तुम्ही टी टाईम म्हणून हा केक खाऊ शकता। पण आता मी ना ह्याला जाळी रॅकवर काढून घेते, थोडासा ह्याला थंड होऊ देते आणि थंड झाल्यानंतर काटे चमच्याच्या साह्याने ह्याला असे होल करून घ्यायचे आहेत। ह्याला टोचे मारून घेतले की काय होईल, आपण जी प्युरी बनवलेली आहे आंब्याची ती यामध्ये मस्तपैकी सोक होईल आणि केक आपला मस्त ज्युसी आणि मॉइस्ट होईल। आंब्याची प्युरी या केकवर मी घालून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा साध्या सोप्या न चुकणाऱ्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी कुठलीही रेसिपी केलीत ना तरी देखील ती चुकणार नाही। तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। चला, आता ह्याला मी मस्तपैकी फ्रीजमध्ये एक 10 मिनिटांपर्यंत ठेवून घेतलं आहे आणि आता लगेचच ह्याला आपण कट करून घेऊया। कट करतानाच जाणवतोय की हा केक किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे। हा केक मी बनवला होता खास मदर्स डेसाठी, कारण आभाला केक खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि जशी सुट्टी लागली ना तसा काही मी केक बनवला नव्हता। तर पहा किती मस्त ज्युसी आणि स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे। यामध्ये आपण अजिबात देखील मैदा वापरलेला नाही आहे, सगळं घरात आपल्या हाताशी असणारं साहित्य वापरलेलं आहे। अगदी केव्हाही तुम्हाला वाटला ना तरी देखील तुम्ही हा केक करून खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची आंबा केकची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर कोणी लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा। लहान मुलांचा ना आंबा पण आवडीचा आणि केक पण आवडीचा, आणि दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं मग तर काय विचारायलाच नको। स्वतःच्या हाताने कट करून मस्त आबा केक खातीये आणि पहा किती खुश झाली, अगदी नाचायलाच लागली आहे। तर तिला हा केक खूपच आवडला आणि आशा करते तुम्हाला देखील तुमच्या घरात जर कोणी लहान असतील त्यांना देखील हा केक खूप आवडेल। पुन्हा भेटूया लवकरच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।